मिडल ईस्टमध्ये युद्धाचं वातावरण आणखी तापलं तर त्याचे परिणाम गंभीर परिणाम भारतावर होऊ शकतो। त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अन्न पुरवठा विभागाकडून पुढचे 3 महिन्याचं धान्य एकत्र उचलून वितरण करण्याचा निर्णय जो आहे तो विचाराधीन आहे आणि 20 तारखेपासून जे धान्य आहे ते उचलून रेशनिंगच्या दुकानात पाठवलं जाणार आहे। महाराष्ट्रात एकूण 51,000 पेक्षा जास्त स्वस्त धान्य दुकानं आहे। नागपूरचा विचार केला तर नागपूर जिल्ह्यामध्ये 1900 पेक्षा जास्त स्वस्त धान्य दुकानं आहेत आणि भविष्यात डिझेलचा तुटवडा निर्माण झाला किंवा युद्धाचे जास्त परिणाम झाले तर धान्य वितरण करण्यात अडचण येणार आहे आणि मग गरिबांचं पोट भरण्याचीही प्रश्न निर्माण होऊ शकतो। त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून अन्न पुरवठा विभागाकडून एप्रिल मे आणि जून असं 3 महिन्याचं धान्य जे आहे ते एकत्र त्याचं धान्याची उचल करून स्वस्त धान्य दुकानात ते धान्य पोहोचवून त्याचं वितरण करण्याचं नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। याबाबत एक बैठक सुद्धा झालेली आहे, त्याचं परिपत्रक सुद्धा आलेलं आहे आणि लवकरच गोडाऊनमधून धान्य घेऊन ते धान्य जे आहे त्याचं वितरण महाराष्ट्रातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये केलं जाणार आहे। आताच कमर्शियल गॅस सिलेंडरचा तुटवडा भासायला सुरुवात झालेली आहे। भविष्यात जर मिडल ईस्टमध्ये युद्ध लांबलं तर कुठलेही गंभीर परिणाम भारतावर होऊ शकतो। त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्र राज्य अन्न पुरवठा विभागाकडून 3 महिन्याचं धान्य एकत्र रेशनिंगच्या दुकानात पोहोचवण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। त्याची सुरुवात लवकरच केली जाणार आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।